एके रात्री एका गुप्तहेराची पावले शंभूराजांच्या गोट्याबाहेर वाजली. रायगडाहून नानाविध सोंग घेत तो हेर लाखमोलाचे पत्र घेऊन शंभूराजांच्या भेटीसाठी आला होता. शंभूराजांनी थरथरत्या हाताने तो लखोटा समोर धरला. त्यावरची मुद्रा डोळे भरून पाहिली. प्रतिचंद्र लेखेव वर्धिष्णू विरश्व वंदिता शाहशुनो शिव सैन्यशा मुद्रा भद्राय राजन्ते. शंभूराजांनी आपले आसवानी डबडबले डोळे पुसले व ते आपल्या भावनांच्या पुरांना काबू आणत ते पुन्हा खलिता वाचण्याचा प्रयत्न करू लागले. क्षत्रिय कुलावंत राजा शिवाजी प्रति युवराज शंभूराजे दंडवत उपरी जैसे वाळल्या वृक्षात भ्रमर घुसावा तैसे तुमच्या चिंतेने आमचा मेंदू पोखरला आहे. जेव्हा शृंगारपूरच्या केशव पंडितांकडून आपण रामायणाचा मतलब जाणून घेत होता तेव्हा तुम्हाला काय काय जाणवले? दशरथ राजांसारखा आपल्या पित्याला दिलेले वचन पाळण्यासाठी भरलेल्या राज्यावर लाथ मारून प्रभू रामचंद्र निघून गेले, वनवासी झाले आणि आज इकडे करोडो होनाचे आमचे भरले स्वराज्य आपण लाथाळलेत. आम्हाला पारखे होऊन गनिमीच्या मुलखात जायची आगळीक केलीत आणि फायद्याच्या तोट्याचा कोणताही विचार न करता आपण रागभरे वैराच्या मुलखी गेलात. आमचा हा विचित्र दुर्दैवी वियोग आमचे अंग जाळतो आहे. त्यातच अलीकडच्या भोपाळगडावरच्या अत्याचाराची कहाणी ऐकली मात्र त्या घटनेपासून आमच्या डोळ्यातून अश्रू नव्हे तर रक्तच वाहत आहे. तिथल्या सरंजामदारांचे हात जेव्हा परक्यांच्या सेवाचाकरीचे शेण उचलण्यामध्ये आपल्या जन्माचे सार्थक मानत होते तेव्हा रानोमनातले कोणा तानाजीचा कोणा मुराबजीचा असे 18 पगड जातीच्या कष्टकऱ्यांचे हात एकत्र आणून आम्ही स्वराज्याचे मंदिर उभारले. तेच हात गनिमींकडून संभाजी राजांच्या देखत दिवसाढवळ्या छाटिले जातात. या दुर्भाग्याला काय म्हणावे? असो आपल्या हृदयाचे दुःख आम्ही जाणतो का कोणास ठाऊक. तुमचे द्वेष मत्सर करणारे डोळे आमच्या राज्यात कमी नाही मात्र आम्ही फक्त त्यातच ओंजळीचे उदक पितो असे जर आपले मत असेल तर ते साफ झूट आहेत. आपला द्वेष बाळगणाऱ्या मंडळीबरोबर तुमच्यावर अक्षरश जीव ओवाळून टाकणारे बरेच जण आमच्या स्वराज्यात आणि लष्करात अधिक आहेत. ह्या गोष्टीकडे एक सिंहासनाधीश्वर राजा आणि एक मायाळू बाप म्हणून आम्ही दुर्लक्ष कसे करू? आपली गोष्ट पुरे झाले. आता रुसवे फुगवे नकोत. त्या नरकातून लवकरच बाहेर पडा. जसा कृष्ण सखा रुसून गेल्यावर गोकुळींचे मुले माणसे रानपाखरे गाई वासरे वेडीपिसी बनली होती तशीच अवस्था इथे आमच्यावर मायालोभ ठेवणाऱ्यांची झाली आहे. तुम्हावर मायालोभ ठेवणाऱ्यांची झाली आहे. ह्या शिवाजी राजांसह अवघा महाराष्ट्र इकडे साधू संन्यासी आणि देवी देवताही आपल्या वाटेकड नजर लावून आहेत. या युवराज आपण लवकर स्वराज्यात माघारी या. पुढचे संकटाचे सारे गोवर्धन उचला ताकी मगरीचा जबडा फाडून बाहेर निघणे तुम्हास कष्टाचे जाईल याची आम्हास कल्पना आहे. पण फिकीर नको, आम्ही दक्ष आहोतच. विजापूरकरांशी आता आपले चांगले मैत्री जुळले आहेत. वेळप्रसंगी तेही आपल्या मदतीस
धाव घेतील. शंभूबाळ या उपरी चिंता नसावी, अंतर पडो न देणे, जाणीजे लेख अलंकार. शिवाजी राजांच्या त्या भावस्पर्शी शब्दांनी शंभूराजांच्या काळजांचा ठाव घेतला. नुकतीच धुळाक्षरे शिकलेले पोर आपल्या लेखन मायपितांना आनंदाने दाखवत सुटते, तसाच शिवाजी राजांचा तो खलिता युवराज दुर्गाबाईंना आणि राणूबाईंना दाखवत होते. आनंदाने वेडे झाल्यासारखे करत होते. भूपाळगडावर घडलेल्या अत्याचारांच्या वेदनांनी त्यांचे मन पाखडले होते. मात्र आबासाहेबांच्या या पत्राने दिलाला कितीतरी दिलासा मिळाला होता. आता एकाच विचारचक्राचे चक्र त्यांच्या मस्तकात गरगरत होते. कसे बाहेर पडावे? दिलेर खानाच्या या चक्रव्यूहातून हस्ते परहस्त स्वराज्यातील वार्ता शंभूराजांच्या कानापर्यंत येऊन पोचत होत्या. विजापूरच्या आदिलशाही राजवट धोक्यात आहे. धोक्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचली होती. त्यांच्या मुख्य दिवाण मसूद खान याने मोगलांची फौजेपासून आमच्या विजापुराचं राज्य वाचवा असे गाऱ्हाणे शिवाजीराजांकडे घातले होते. शिवरायही आपल्या संधीचा फायदा करून घेत होते. या निमित्ताने मोगलांच्या विरोधात दक्षिणेत एक मोठी फळी बांधली जात होती. मोगलांच्या आक्रमणाबरोबरच विजापूरच्या रयतेला दुष्काळाने ग्रासले होते. अन्नधान्यांच्या टंचाईने माणसे आणि जनावरे खंगत होती. म्हणूनच विजापुरी रयतेच्या मदतीला महाराज धावले. 2000 बैलांच्या पाठीवर धान्यांच्या गोणी लादून त्यांनी ती भरीव मदत विजापूरला पाठवून दिली होती. अशा या धावपळीच्या दिवसात आपण स्वराज्यात असायला हवे होते असे युवराजांना राहून राहून वाटू लागले. एके दिवशी रागाने लालबुंद झालेला दिलेर खान शंभूराजांकडे आला आणि गुरकावल्यासारखा विचारू लागला, शंभू शहजादे, तुमच्या पित्याला तुमच्या सुरक्षेची किमान काही फक्र उरली आहे की नाही? ते आजकाल खूप तिढ्याचे राजकारण खेळू लागले आहेत. त्यांनी स्वतः औरंगाबादाकडे आपल्या जालनापुरावर हमला चढवला आहे. बरे मग तो हमला त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी चढवला असता आणि आणखीन एक बेसुरत केली असती तरी आमची तक्रार नव्हती. मात्र आमच्या विजापूरच्या चढाईवरचा दाब इकडे कमी व्हावा असा तुमच्या अब्बाजांचा मनसुबा आहे. हे काटशहाणे राजकारण आणि खेळण्यासाठी त्यांनी जालन्याचा जंग पुकारला आहे. शंभूराजांचे दिलेर खानाचा प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडले नाही. उलट त्या बुढ्या मगरीच्या धाडेतून आपला कुटुंबक विल्यासह बाहेर कसे पडावे या एकाच विवचनाने त्यांना बेचैन केले होते. त्यातच एके दिवशी सेनापती हंबीरराव मोहिते यांचा निरोप घेऊन काही हेर आले. युवराज, आपल्या सड्या बहादर सैनिकांची पथके तुमच्याकडे पाठवली आहेत. ती अडणी आणि जवळपासच्या जंगलातून फिरत आहेत. त्यांची मदत घ्या. स्वराज्यात लवकर परतून या. या निरोपाने शंभूराजांना खूप बरे वाटले. शंभूराजे आणि दिलेर खान हे दोघेही आता नियतीच्या वेगवेगळ्या पेचात अडकून पडले होते. दोन बलाढ्य हत्ती एकमेकांशी झुंजावेत आणि सोंडेमध्ये सोंड गुंतून जावी आणि अंगाखालच्या चिखलात त्यांची खांबासारखे पाय फसून जावीत, तशीच दोघांची अवस्था झाली होती. शंभाला तत्काळ गिरफ्तार करा आणि त्याच्या मुसक्या बांधून त्याला औरंगाबादला घेऊन या असे मोगलांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र आपल्या हातचा हा परीस आपला गमावून बसलो तर पुढचे आपल्याला कवडीचे मोल राहणार नाही.
अशाच विचाराने दिलेर खानाला गोंधळात लोटले होते. पाषाण हृदय दिलेर खानाशी दोस्ती ठेवणे यापुढे शक्य नव्हते. त्याच्यासोबत विजापूरकडचे तर कशी धाव घ्यायची. आबासाहेबांनी विजापुराशी सुरू केलेली दोस्तीचे राजकारण बिघडून जायचे. त्यातच एके रात्री कवी कलश आणि जोतोजी ह्या जिवलग दोस्तांचा एक गुप्त खलिता येऊन पोचला. शंभूराजे सावध, दिल्लीकर बादशाहकडून तुमच्या जीवाचा धोका असल्याची खबर मोगलांच्या मिरज आणि रहिमतपूरच्या ठाण्यावर पोचली आहेत. केव्हाही कैद होऊ शकता. जाळे तोडा आणि पाखरांसारखी भरारी घ्या. शंभूराजे बाहेर झेप घ्यायचा सांधा शोधत होते. पण अहोरात्र दिलेर खान त्याच्या अवतीभोवती रिंगण काढत होता. एके दुपारी त्याने युवराजांना स्पष्ट सांगितले, शंभूराजे, तुमच्या झेंड्याखाली आम्हाला पन्हाळा जिंकायचा आहे. खानाच्या बोलण्यातले मेघ शंभूराजांना चांगली समजत होती. ते विषादाने बोलले, म्हणजे पुन्हा भूपाळगडासारखी तुम्हाला आमची ढाल करून आम्हाला आमच्या मोर्चासमोर उभे करायचे आहे. आमच्या मुलखात येऊन बदनाम करायचे आहे. बदनामीची खयाल कसला करता शंभू शहजादे? आपण तर मोगलाचे सरदार बनणार आहोत. तुम्हाला लवकरच दिल्लीस नेऊन बादशाहकडून खलितीचा लिबास देऊ आणि मानवस्त्र की मनामनाच्या बेड्या. शंभूराजांच्या त्या अचानक सवालाने दिलेर खानची भंबेरी उडाली. परंतु शंभूराजे खूपच सावध असल्याचे जाणून तोही कमालीचा सतर्क बनला. शंभूराजांना बगलेत दाबून दिलेर खान नेटाने पन्हाळाकडे मार्गक्रम करत होता. त्याचवेळी गुप्तहेरांनी युवराजांना खबर दिली. 2 वर्षामागे वाडकर पितापुत्रांना ह्याच दिलेर खाने फितवले होते. पंचमीच्या सणादिवशी रायगडावर दगा फसाद करून तो शिवाजी राजांच्या जीवावर उठला होता. त्याच्यावर विश्वास ठेवणे हा गुन्हाच आहे. खानाने आजवर सभ्यतेचा बुरखा पांघरला होता, परंतु अलीकडे त्याच्यातला हैवान त्याला चूप बसून देत नव्हता. त्याने फौजेच्या मार्गातील तिकोटा आणि अथणी या गावावरून गाढवांचा नांगर फिरवला. खरे तर दोन्ही गावातील हिंदूपेक्षा मुसलमानांचा भरणा अधिक होता, परंतु ते केवळ विजापूरची इलख्याचे रहिवासी आहे हा त्यांचा गुन्हा ठरला होता. दिलेर खानाने अन्यायाची परिसीमा केली. त्याने पेठा लुटली, व्यापारी नांगवले, उभी पिके जाळली, राने उद्ध्वस्त केली. मात्र एवढ्यावरच त्याची भूक थांबली नाही. त्याने स्त्री पुरुषांना उघडे करून चौकात चाबकाने फटकारले, त्यांच्या चांबड्या लोळवल्या आणि मायभगिनींच्या करून हंबरट्यानी तर सारा मुलूक विल्हळत होता. दिलेर खानाच्या दुष्ट हिंदू सैनिकांनी आणि हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मातले लेकी बाळांची काही पर्वा केली नाही. दिवसाढवळ्या अब्रू घेतल्या, बलात्कार करून अनेक स्त्रियांना ठार मारले, त्यांची प्रेते झाडांना टांगली. अनेक माता भगिनींनी भरल्या विहिरीचा आश्रय घेतला आणि आपले जीवन संपवले. दिलेर खानाच्या या अत्याचारी वृत्तीने अनेक मुसलमान सरदारही हबकून गेली होते, परंतु त्याच्यापुढे उभे राहायची त्यांची हिंमत नव्हती. त्याने मिळून शंभूराजांच्या कानावर आपले गाऱ्हाणे घातले. आधीच प्रभुत्व झालेले शंभूराजे रागाने पाय आपटत दिलेर खानाच्या गोठात धावत गेले. त्यांनी आपले धमकावणीच्या स्वरात विचारले, आपण इन्सान आहात की हैवान? गरीब रयतेवर असे अत्याचार करतात कसे? शंभू शहजादे,
झाली ना खात्री, आम्ही फक्त हिंदूचाच गळा घोटतो असे नाही, तर मुसलमानाचाही खात्मा करतो. आपण आहात तरी कोण? दिल्लीच्या बादशहाचे सुभेदार की ठेंग पेठाऱ्याच्या मुखिया? ह्या अत्याचार तत्काळ बंद करा, नाहीतर तो क्या करोगे? दिलेर खानाने गुलजार हसत विचारले. शंभूराजांच्या उभ्या अंगाला इंगळ्या डसत होत्या. ते सताड उघड्या डोळ्यांनी आपल्या बिछाईतीवर बसून होते. त्यांची ती घांगरलेली अवस्था पाहून राणूबाई आणि दुर्गाबाई चित्त हरवले होते. चरकामध्ये उसाचे कांडे पिळावे आणि शंभूराजांचे मन अखंड आक्रदंत होते. ते बोलले, दुर्गाबाई, काय करून बसलो आहोत ग? स्वतःच्या हाताने हा दिलेर खान आता स्वस्थ बसणार नाही. तो आम्हाला असाच खेचत पन्हाळापर्यंत घेऊन जाणार. तिथे भूपाळगडासारखा तो नंगा नाच करणार आहे आणि आम्ही मात्र जन्मोजन्मीचे बदनाम होणार. 2च दिवसात शंभूराजांसाठी बहादूर गडावर एक गुप्त खलिता येऊन पोचला होता. ते शब्द मिया खानाचेच होते. ते कळल्यावर शंभूराजाची वृत्ती आनंदल्या आणि मिया खानाने लिहिताना लिहिले होते, मेरे प्यारे दोस्त शंभूराजे, माझ्या दोन्ही लाडक्या लेकींच्या हातावर सगाईची मेहंदी दिसली. ती केवळ तुमच्याच एहसानामुळे. अलीकडे मी जेव्हा बालपणी मौत आलेल्या माझ्या बछड्याची याद करतो, तेव्हा शंभूराजा तुमचीच तस्वीर माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. हे तातडीचे पत्र तुम्हा धाडण्याचे 2 कारण आहेत. एक, खुशीची खबर म्हणजे दिल्लीहून शाही फैसला आला आहे. मी बेगुनाह ठरलो आहे आणि लवकरच माझी सुटका होईल. पण दिल्लीहून काही विसांकडून मिळालेल्या दुसरी खबर खूपच भयानक आहे. येत्या 4-2 दिवसातून शंभू तुम्ही गिरफ्तार व्हाल. बादशाने खास शैतान त्या कामगिरीसाठी 5,000ची फौज घेऊन औरंगाबादहून केव्हाच रवाना झाली आहे. तुम्हा कायमचे झेरबंद करून हातापायाची नाखून काढून चिडियाघरात शेळपट शेराप्रमाणे जन्मभर नाचवायचं आणि शिवाजी सारख्या तुझ्या थोर बापांची बुढाप्यामध्ये जीणं हराम करायचं आहे. औरंगजेबाचा जहिरी इरादा आहे. लक्षात ठेवा, दिलेर खान हा फक्त औरंगजेबाचाच गुलाम आहे. तो कोणाचा कधी दोस्त बनू शकत नाही. एक पलकी भी देर मत करो शंभू, जा भाग जा. मिया खानाच्या पत्राने शंभूराजांच्या डोक्यावरची केस उभी राहिली. आता रात्री वेरेणी होऊन चेटकिनीसारख्या धुमाकूळ घालू लागल्या होत्या. एकीकडे थोरल्या राजांची दुःखाने माखलेली चर्या त्यांनी बेचैन करत होती, परंतु दुसरीकडे भूपाळगडावर तुटून पडलेल्या 700 मराठ्यांचे थोटके हात आणि लंगडते पाय त्यांच्या डोळ्यासमोर वेताळाच्या दिवटांसारखे नाचत होते. शिवरायांनी तहात नाकारलेल्या बहादूरगडावरचा तो हत्ती युवराजांचे सर्वांग तुडवत होता. नको, हे अपमानाचं जिणं, वैरांच्या गजाआड गंजत राहणे आणि सूर्यासारख्या बापाला जन्मभर दुःखी करणे. आपल्या डोळ्याची वाती रात्रभर जाळत शंभूराजे देव्हाऱ्यासमोर बसून होते. तिथेच दुर्गाबाई जाऊन पोचल्या आणि त्यांनी आसवानी भरलेला आपला मुलायम चेहरा शंभूराजांच्या पायावर टेकला आणि त्यांची हुंदके हंबरडा फोडला. युवराज, आपल्या काळजीपोटी तुमच्यासारख्या पराक्रमी पुरुषाची पावले इथे अडकून पडतात. त्यामुळेच तुमच्या पंखात बळ संचारत नाही. तुमचे काळीज तुटते. पण राजे, आम्ही येथे गंजून मरून
त्यात काय फरक पडणार आहे. पण आमच्या बचावामुळे शिवाजीराजांचे स्वराज्य टिकणार नाही. शंभूराजांनी आपले डोळे पुसत कसल्याशा निराधाराने ते उठले आणि दुर्गाबाईंच्या पोटात 6-7 महिन्याचे बाळ होते. गरोदरपणामुळे त्यांचे सर्वांग डवरून झाले होते आणि त्यांची ती पिवळसर झालेली कांती, अंगातले जडपण, काळजाने भरलेले डोळे हे सारे पाहून शंभूराजांना भडभडून आले. तसा आपल्या जडवल्या अंगाने दुर्गाबाई उठल्या आणि शंभूराजांकडे धावण्याचा प्रयत्न करू लागला. तोच त्यांचा तोल जाऊ नये म्हणून आपल्या डोळ्यातली आसवांची सर आवरत शंभूराजे पुढे धावले आणि त्यांनी दुर्गाबाईंचा उष्ण देह आपल्या बाहूत धरला. दुर्गाबाई बोलल्या, राजे, आमच्या मायेमध्ये इतकं गुंतून का पडत आहात? दुर्गा, कसले भिकारडे तकदीर म्हणायचे ग आमचे. आम्ही शृंगारपुराहून बाहेर पडलो तेव्हा येसूबाईंच्या पोटात बाळ होते आणि आज अशा अवघडलेल्या परिस्थितीमध्ये तुमच्या दुसऱ्या बाळासह तुम्हा शैतानाच्या विळख्यात ठेवून आम्ही स्वराज्यात निघून जावे असा सल्ला तुम्ही आम्हाला देत आहात. आमच्याच मांडवावर फुलणाऱ्या कळ्या स्वतः डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य कधी ह्या दुर्दैवी संभाजींच्या नशिबामध्ये उगणार आहे की नाही. आपण दोघांनी म्हणजे राणूबाई चमकल्या. दुर्गा तेथे कानाच्या तळावर मागेच राहिली आणि अहो शंभूबाळ ह्या अशा गरोदरपणात त्यांची काळजी कोण घेणार? राणूबाईंनी प्रतिप्रश्न केला. आणि वेड्या आहात का आपण अक्कासाहेब? 4 दिवसांच्या पाहुणचारासाठी आपण आमच्या मेहुण्यानी धाडलं होतं तुम्हाला माहेरी, आणि आज आम्ही तुम्हा इथे मागे ठेवून स्वराज्यात कोणत्या तोंडाने जावं? लग्न झालेल्या बहीण सासरी मंडळी तिच्या माहेरी कशासाठी धाडतात? साडी चोळी करण्यासाठी, कोणा खानाच्या खवास धान्यामध्ये येऊन सोडण्यासाठी नव्हे. राणूबाई शंभूराजांच्या जवळ आल्या. त्यांचा हात आपल्या मस्तकावर धरत बोलल्या, शंभूबाळ शांत व्हा. आमची फिकीर करू नका. आम्हाला घेऊन जाण्याच्या खटपटीमध्ये आपण स्वतः मोगलांच्या कैदखान्यात जन्माचे अडकून पडताल. एक वेळ वाईकर जाधवांना आमच्यासारख्या अनेक सुना मिळतील, पण शिवाजीराजांच्या स्वराज्याला पुढे तारून धरला दुसरा शंभूराजा मिळणार नाही. दया करा, वेळ दौडू नका. आमच्या थोरल्या बहिणीच्या पदरामध्ये तितकीच ओवाळणी बांधा आणि आपण निघून जा. आपल्या स्वराज्यात बराच वेळ शंभूराजे तसेच निर्विकार चेहऱ्याने बसून होते. काय करावे आणि काय न करावे याचा त्यांना काही सुचत नव्हते. राणूबाई पुन्हा शंभूराजांच्या जवळ गेला. त्यांच्या पाठीवर हात फिरवत बोलल्या, शंभूराजे, आबासाहेबांचे हृदय तुमच्यासाठी किती द्रवते ते कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. आबासाहेबांनी आम्हाला अनेकदा सांगितले आहे. शंभूबाळ, आमच्या शंभूबाळाची काळीज फक्त राजाचे नसते तर आम्हाला त्यांची चिंता वाटली नसती. पण त्यांच्या काळजाचा एक झडप राजाची आहे तर दुसरी कवीची आहे. अशी माणसे मूलतः खूप धोकादायक असतात. चिडली, रागावली तर हत्तीच्या झुंडीसारखी गडगडत अंगावर येतील, पण एकदा त्यांच्या मनाचा चिरकार सुरू झाला की त्या धबधब्यासारखी वाहून जातील. राजांना असे पाहून चालत नाही. त्यांनी आपल्या पोटांमध्ये विषाचे, द्वेषाचे आणि सुळाचे कुंभ ही योग्य वेळीच्या वापरासाठी जपून ठेवावे असतात. आमच्या शंभूच्या कलेजात तसे काहीच राहत नाही.
म्हणून त्यांच्या आम्हाला जास्त काळजी वाटते. रानू अक्का आपले आबासाहेब किती बारीक विचार करतात. एकदा तर डोळ्यात पाणी आणून आबासाहेब आम्हाला म्हणाले, ह्या शंभूमधल्या शूराचे, थोराचे आणि पोरांचेही काळीज समजून घेणारे एकच व्यक्ती होती स्वराज्यातील, ती म्हणजे आमचे आऊसाहेब. उद्या आमच्या या वेड्या शंभूला कोण समजून घेणार. असे बोलता बोलता आपल्या आबासाहेबांचं कंठ दाटून आलं होतं. शंभूबाळ बराच वेळ शंभूराजे तसेच बसून राहिले. तसे त्यांचे हात ओढून त्यांना उठण्याचा प्रयत्न करत रानूबाई बोलल्या, उठा शंभूराजे. गेल्या काही दिवसामध्ये दैव्य आमच्याशी जणू सारीपाटीचा खेळ खेळत आहे. जेव्हापासून आपण कृष्णा ओलांडून मोगलाई मुलखात आलात तेव्हापासून आपल्या आबासाहेबांची काय अवस्था झाली असेल. एकही दिवस त्यांना सुखाची झोप लागली नसेल याची खात्री आहे मला. पण सारे नको नको म्हणत असता तुम्ही इकडे आमच्यासोबत आलात कशाला अक्कासाहेब? का कोणास ठाऊक उगाच आमचं मन खात होतं तुमच्याबद्दल. अकारक काळजी हुरहुर वाटत होती म्हणून आले इकडे. मात्र शंभू आता वेळ दवडू नका. चला आटपाट तयारी करा. शंभूबाळ आमच्याकडचे बहुतांशी किल्ले बांधताना पूर्वीचे राजे काय करत ठाऊक आहे का आपल्याला? काय पूर्वी किल्ले बांधताना त्यांचे तट ढासळू नये, बुरुज कोसळू नये, ते बांध पक्के राहावे म्हणून अनेकांची बांधलेल्या त्या पायामध्ये नरबळी दिले. स्त्री पोरांच्या रक्तामध्ये चुनखडी कालवली. त्याचप्रमाणे माझ्या भाऊराया, तुम्ही या बहिणीची आणि आपल्या गर्भाशी लाडल्या पत्नीची पर्वा तू करू नकोस. उद्या नशिबानं आम्हाला साथ दिली तर आपण पुन्हा सारे जरूर भेटू. पण ते न घडले तरी बेहतर, आम्ही मेलो तरी चालेल. पण शिवाजी संभाच्या स्वराज्यात बुरुज वादळांची टक्कर देत असाच खडा राहायला हवा. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.